मोहोळ तालुक्यातील हराळवाडीत गायीसाठी डोहाळे जेवणाचा अनोखा सोहळा। सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील हराळवाडी गावात एक आगळावेगळा सोहळा पार पडलाय। गावातील संतोष पाटील यांच्या कुटुंबाने आपल्या लाडक्या गायीसाठी चक्क डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आयोजित करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय। या कार्यक्रमासाठी गावातील शेकडो नागरिकांना निमंत्रित करण्यात आले होते। संतोष पाटील यांच्या घरी पूर्वी कोणतंही जनावर नव्हतं। त्यांच्या जवळ एका जवळच्या नातेवाईकांनी संगोपनासाठी गायीचं वासरू दिलं होतं। त्या वासराचं नाव मयुरी असं ठेवण्यात आलं। मयुरीला कुटुंबातील सदस्यांप्रमाणे जपण्यात आले। तिच्या संगोपनात पाटील कुटुंबियांना माता आणि आपुलकीची भावना जपली। डोहाळे जेवणाच्या दिवशी मयुरीला अंघोळ घालून स्वच्छ सजवण्यात आलं। तिच्या शिंगांना रंग लावण्यात आला, तसेच फुलांच्या माळांनी तिला सजवलं। अंगणात सुंदर रांगोळी काढून पारंपरिक लोकगीतांच्या सुरावटीत मयुरीची ओटी भरली गेली। कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण म्हणजे तिच्यासाठी तयार करण्यात आलेला खास नैवेद्य, पुरणपोळी, हिरवा चारा आणि ताजी फळं तिला प्रेमानं खाऊ घालण्यात आली। महिलांनी आरती करून मयुरीला आशीर्वाद दिले। उपस्थित ग्रामस्थांसाठी जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली होती। मुक्या प्राण्यांप्रती दाखवलेली ही आपुलकी आणि जिव्हाळा पाहून पाटील कुटुंबियांचं सर्वत्र कौतुक होत आहे। आजच्या धावपळीच्या काळात मानवतेचा आणि संवेदनशीलतेचा हा आदर्श संदेश ठरतो आहे। नमस्कार सौ, माझं नाव सारिका संतोष पाटील, मी हराळवाडी इथे राहणारे आहे। गाईची आम्ही चोरी केली, आम्ही हाऊस म्हणून केली, लहानाची मोठी केली। कुणी आम्हाला पाळायला दिली, ती छोटीशी होती, चांगली एक 2-3 महिन्याची होती। आम्ही तिला गाब घालवली आणि तिची हाऊस म्हणून आम्ही मोठी चोरी केली। एक 100-150 माणूस आम्ही जीव घातलं आणि एवढ्यात आम्ही पहिल्यांदाच आमचा कार्यक्रम म्हणून तो आम्ही साजरा केला। ती एक 30-35 महिला होत्या चांगल्या। जेवण आम्ही केलं। काय प्रथा करण्यात आली? म्हणजे वटी, आम्ही तिला साडी घेतली होती, तिची वटी भरली, तिच्या अंगावर साडी घालून हार ते सगळे पदार्थ आम्ही तिला ठेवले होते। प्रत्येक बायानी साड्या वगैरे आणल्या? प्रत्येक बायानी सगळ्यांनी तिला हाऊस म्हणून साडी आणली होती। खायला पण तिचा चारा होता, तो चारा त्यांना आणला। हार दांडा सगळं म्हणजे साहित्य जे लागते ते सगळं आणलं। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.